ओके. चलो. आजचा 16वा चॅप्टर आहे आरोग्यातील जादू आणि चमत्कार. आता आपली जी काही आरोग्य आहे, आपल्याला आतापर्यंत आपण शिकत आलोय, जे बाहेर आहे तेच आत आहे. आपल्या शरीराची पॉवर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. एनलाइट करायला म्हणजे इग्नाइट करायची आपण आपल्या शरीरातली जी पॉवर आहे, जी आपल्याला शक्ती मिळाली आहे. आतापर्यंत आपण इग्नोरच केलेलं आहे ना तिच्याकडे. आपल्याला माहितीच नाहीये माझ्यामध्ये किती पॉवर आहे, ती माझ्यात किती शक्ती आहे. माझं जे शरीर आहे ते इतकं पॉवरफुल आहे, ते आतापर्यंत मला ते माहितीच नव्हतं, आहे की नाही? कारण आपण टेकन फॉर ग्रांटेड पकडत होतो ना. डोळ्यांनी दिसतंय तर त्या दिसण्यासाठी आपण कधीच कृतज्ञता व्यक्त केलेली नाहीये, हो की नाही? आणि आपण चालतोय बोलतोय त्यासाठी कधी कृतज्ञता व्यक्त केलेली नाहीये. किंवा आपली डायजेशन सिस्टीम चांगली आहे, आपलं हृदय चांगलं काम करतंय, आपण श्वास व्यवस्थित घेतोय, त्यासाठी आपण कधीच कृतज्ञता व्यक्त केली नाही. कारण की ही जी पॉवरफुल शक्ती आपल्यामध्ये आहे ते त्याची जाणीवच आपल्याला कधी नव्हती. आणि त्यात काही चुकीचं पण नाहीये, कारण की आपल्याला लहानपणापासून त्यासाठी ग्रेटफुल व्हायला शिकवलं नव्हतं. किंवा आपली जी कंडिशनिंग झाली आहे, आपलं अपब्रिंगिंग काय म्हणतात, पॅरेंटिंग काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, काय म्हणतात, आपण पालन पोषण जसं झालेलं आहे आपलं, तसं आपण आपल्या शरीरासाठी आणि आपल्या शरीराच्या शक्तीसाठी किंवा पॉवरसाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायला कधीच शिकवलंच नव्हतं. आणि बिकॉज ऑफ त्यामुळे आपण आपल्या शरीराला टेकन फॉर ग्रँटेड पकडत होतो. म्हणजे गृहीत धरत होतो की ते चालणारच आहे, मी डोळे उघडले की मला दिसणारच आहे. आपल्याला श्वास घ्यायला बघा ना, श्वास घ्यायला सांगावं लागतंय का आपल्याला? अरे माझ्या शरीरात ऑक्सिजन कमी पडतोय, श्वास घे श्वास घे म्हणतोय का आपण? आपला आपला श्वास चालू आहे. पण तो श्वास 1 मिनिट जरी बंद केला, 3 मिनिट तर आपण राहू पण शकत नाही. म्हणजे जे योगा वगैरे करतात, छान मेडिटेशन करतात ना, ते 3 मिनिटं श्वास तरी रोखून धरू शकतात. आपण जे मेडिटेशन योगा न करणारे माणसांना 1 मिनिटाच्या वर आपण नाक बंद करून पण उभं जगू शकत नाही. एवढं मोठी पॉवर आपल्याकडे ते प्राणवायू आपण घेत असतो, त्याच्यावर जगत असतो, पण आपल्याला त्याची पॉवरच माहित नाहीये. बघा ना, हृदय आपलं 24/7 चालू आहे, 24 तास चालू आहे. 1 सेकंड बंद पडला तर काय होणार आहे? आपण कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये असणार आहे. एवढं मोठे पॉवरफुल आपल्याला सगळे ऑर्गन्स आहेत आपल्याकडे, पण आपल्याला त्याची शक्ती, त्याची पॉवर आणि त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायचं शिकवलंच नव्हतं. म्हणून आपण आपल्या शरीरामध्ये ब्रेकडाऊन्स काय येतात, प्रॉब्लेम्स काय येतात आपल्या शरीरामध्ये? कारण की आपण त्यांना टेकन फॉर ग्रांटेड, गृहीत धरलेलं असतं. मला माहितीये मी उठले की मला माझे पाय चालणारच आहेत, चांगलेच असणार आहेत ते. जेव्हा मला ब्रेकडाऊन येईल तेव्हा मग मी त्याची काळजी घ्यायला लागते. पोट बिघडलं की मग मी पोटाची खाण्यापिण्याची काळजी घेणार असते. पण तोपर्यंत मला जिभेला जे आवडतंय, शरीराला गरजेचं आहे ते देत नाही मी. माझ्या बॉडीला हेल्दी ठेवण्यासाठी आपण किती देतो, खाण्याचं सांभाळतो. माझ्या जिभेला जे चांगलं वाटतं ते मात्र मी फटाफट खात असते. पण जे मला दिवसभर एकदम फ्रेश, है की नाही, काम करण्यासाठी फुल्ली एनर्जेटिक जे बॉडी जे अन्न देत असतं आपण खात असतो, आणि त्याच्यामुळे मला फुल्ली एनर्जेटिक वाटतं दिवसभर. मी म्हणजे आता जे माझं वय आहे तोपर्यंत हेल्दी राहिलेली आहे, आणि इथून पुढे पण मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला हेल्दी राहायचंय. तर त्यासाठी जे अन्न घेतो आपण, ते कधी आपण विचार करतो का आपल्या बॉडीसाठी किती चांगलं आहे आणि किती नाहीये ते? तो विचार पण नाही करत आपण. जेव्हा ते बिघडलं की मग आपण मग ते कोणतं अन्न घ्यायचं? बघा, शुगर झालेल्या लोकांना काय करावं लागतं? शुगर सोडा, भात खाऊ नका, चपाती खाऊ नका, किंवा काय भाकरी खाऊ नका, वांग खाऊ नका, बटाटा खाऊ नका. पण आधीच आपण त्याच्यासाठी गरजेचं आहे ते देतो, खातो का? कारण की गृहीत धरलंय ना, मी जे खातंय ते पचणार आहे.
मग ते शरीर जोपर्यंत त्याची कॅपॅसिटी आहे तोपर्यंत ते लावून धरतं. आता त्याला झेपेस ना, मग ब्रेकडाऊन चालू आहे की नाही. आणि ब्रेकडाऊन येतं तेव्हा मग डॉक्टर सांगतात हे खाऊ नका, ते खाऊ नका, ही एक्सरसाइज करा, ती एक्सरसाइज करा. तर आज आपण आपल्याच शरीरामध्ये आपल्या आरोग्यातील जादू आणि चमत्कार बघणार आहे. म्हणजे काय आहे आरोग्याची जादू, काय आपल्याला त्याच्या आणि त्या आरोग्यातल्या जादू आणि त्याच्यामुळे कोणते कोणते चमत्कार होतात आणि झालेत. आपण ते आपल्याला माहिती आहेत, पण ते त्याच्यामुळे झालेत हे आपल्याला अवेअरच नाहीये, जागृत नाहीये त्याच्याबद्दल. तर आपण या चॅप्टर थ्रू जाणून घेणार आहे. चमत्कार निसर्गाच्या विरुद्ध नसतात, पण आपल्याला निसर्गाबद्दलच्या माहितीपेक्षा वेगळे असतात. विचार करा, आपल्याला निसर्गाबद्दल तरी काय माहितीये आणि कितीसं माहितीये. आपल्याला जी सोलार सिस्टीम माहितीये, आपल्याला जे हे पृथ्वी माहितीये, पाणी माहितीये. आता आपल्याला विचारलंय ना, पृथ्वीवर जमीन किती टक्के आहे, पाणी किती टक्के, ग्लेशियर किती टक्के आहे, पटापट सांगता नाही येणार आहे आपल्याला. कारण की आपण ते कधी जाणून घ्यायचाच प्रयत्न करत नाही. मला जे आयुष्य मिळालंय ते मी फक्त धावाधाव करण्यातच पळत घालते. म्हणजे इवन मला कुठे पोहोचायचंय त्याची सुद्धा कल्पना नसते. की मी ही जी धावाधाव करतेय किंवा हे जे मला पैसे मिळवायचे, हे जे रोज उठून मी जे हे सगळं मिळवायसाठी पळतेय, ते मला काय काय मिळवण्यासाठी मी हे रोज उठतेय, कामाला जातेय, पैसे कमवते किंवा हे अन्न जे खाते, मला जीवन जे जगायचे कशासाठी, काय अचीव करायसाठी मला हे करायचंय सगळ्या गोष्टी. म्हणजे मला शेवटची काय, लोक म्हणतात की नाही मरणाच्या आधी काय तुझी शेवटची इच्छा आहे. आपण कधी विचारलंय का स्वतःला की माझी काय इच्छा आहे, कशासाठी मी ते म्हणजे हे सगळा अट्टहास कशासाठी करतेय. म्हणजे आपल्याला निसर्गाबद्दल कितीशी माहिती आहे आणि जी जेवढी पण माहिती आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा निसर्ग खूप वेगळा आहे. त्याची ताकद इतकी अफाट आहे, हाय की नाही. आपण कृष्णाच्या तोंडात बघितलंय ना ब्रह्मांड, यशोदा कशी घाबरली त्याच्या तोंडातलं ब्रह्मांड बघून. घाबरते की नाही, अरे बापरे काय आहे, एवढं मोठं ब्रह्मांड आहे. कृष्णामुळे त्याच्या आईला बघायला तरी मिळालं. आपल्याला रोंडाबनमुळे थोडंसं कळतंय है की नाही. आपण वी हॅव टू बी ग्रेटफुल फॉर रोंडाबन. येस. की रोंडाबनमुळे आपण निसर्गाशी ऍटलीस्ट कनेक्ट तरी झालो. आपण नशीबवान आहोत. तर चमत्कार हे निसर्गाच्या विरुद्ध नसतातच. ते निसर्गातूनच झालेले असतात, मिळत असतात आपल्याला. फक्त आपल्याला निसर्ग जेवढा माहितीये ना त्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी पण आहेत निसर्गात, हे माहिती नाहीये. जसे म्हणतात ना पॉझिटिव्ह एनर्जी आहे तशीच निगेटिव्ह आहे, व्हाईट मॅजिक आहे तसंच ब्लॅक मॅजिक आहे. सगळ्या गोष्टी एक्झिस्ट करतात का, तर करतात आहेत. आपल्या म्हणजे आपला जेवढा अभ्यास आहे, आपल्याला जेवढ्या माहिती आहेत तेवढंच माहिती आहे, त्याच्या पेक्षा सुद्धा अफाट सगळं नॉलेज आहे. तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही. म्हणून सेंट ऑगस्टाईन धर्मशास्त्र अभ्यासक आणि कॅथॉलिक बिशप धर्मोपदेशक यांचं हे म्हणणे. बहुतेक वेळा आपल्याला निरोगी, उत्साही आणि आनंदी वाटायला हवं, कारण संपूर्ण आरोग्याचा आपला जन्मसिद्ध हक्क त्यामुळे सिद्ध होणार असतो. काय आपल्याला हवंय, पूर्ण निरोगी. आपल्याला वाटतं की नाही कायम, आणि कधी वाटतं आपल्याला, जेव्हा कधीतरी ब्रेकडाऊन येतो आपल्या बॉडीमध्ये, तेव्हा काय वाटतं, ब्रेकडाऊन आलं की आपल्याला काय वाटतं की कधी ते पूर्ण निरोगी असावं, आपण कायम आनंदी असावं, उत्साही असावं. कारण संपूर्ण आरोग्याचा काय आहे, आपला जन्मसिद्ध हक्कच आहे. कारण आपण जन्मापासून एकदम हेल्दी होऊन आलेलो की जन्माला आलेलो की नाही. नेहमी राहू दे, पण बहुसंख्य लोकांना बऱ्याच वेळा असं निरोगी वाटत नाही. हे वास्तव आहे, हाय की नाही. कधी कधी असं पण मेंटली थकल्यासारखं वाटतं. माझा पायच दुखतोय, माझे हातच दुखतायत, माझी कंबर दुखती, पाठ दुखतीये,
असं सतत काही ना काहीतरी वाटत असतं. आणि ही रियालिटी आहे. बघा बरं, आपण दिवसभरात कितीतरी पटकन म्हणतो, यार मला आज कंटाळा आलाय, असं थकायला झालंय मला. अनेक लोकांना अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं. काहींना शरीराचे कार्य नीट होत नाही म्हणून समस्या निर्माण होतात. काहींना नैराश्याने ग्रासलेलं असतं, तर काहींना मानसिक आरोग्याच्या इतर समस्या असतात. या सगळ्या प्रकारामुळे आपले आरोग्य परिपूर्ण राहत नाही. म्हणजे फक्त शरीराचाच आजार आहे का? शारीरिक आजाराबद्दलच इथे विचार केलाय का बघा बरं. इथे शारीरिक कार्याबरोबरच मानसिक आरोग्याचा पण विचार केलेला आहे. आणि मानसिक आरोग्यावरून तुमचं शारीरिक आरोग्य हे इंटरलिंक्ड आहे. आणि हे तर आता प्रयोगाने सिद्ध झाले की नाही. आपण गेल्या काही 2 महिन्यातच आपण ते पुस्तक केलेलं, यू कॅन हील युअर लाईफ. काय सांगतं यू कॅन हील युअर लाईफ? माझ्या जर मांड्यांवर आणि माझ्या जर हिप्सवर, माझ्या सीटवर, बसायच्या सीटवर जर खूप फॅट असेल, चरबी असेल, कसे असतात आपल्या वडिलांच्या बरोबरची रिलेशन चांगली नसते, निगेटिव्ह असते, म्हणून ते फॅट आलेले असतात मांड्यांवर आणि हिप्सवर. शिकलोय की नाही आपण? काय आहे? मानसिक प्रॉब्लेम, त्याचा इम्पॅक्ट कुठे झालाय? माझ्या फॅटी हिप्स अँड फॅटी थाईज. मला जीवनात गोडीच नाही राहिली, है की नाही. कधी कधी आपल्याला असं होतं ना, कधी कधी आपण मेंटली इतकं डिस्टर्ब होतो, एखादी गोष्ट माझ्या मनासारखी नाही झाली म्हणून, किंवा एखादी गोष्ट मला पाहिजे होती पण ती मिळाली नाही, किंवा मला जसं हवं तसं मिळालं नाही, म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यातली गोडीच निघून जाते, है की नाही. नकोच हे आयुष्य, ते नसेल तर मी जगू शकत नाही. जीवन मला ते जगण्यासाठी फक्त दिले का? ते नसेल तर मी जगू शकत नाही. काय होणार? डायबेटीज. जीवन जगण्याची गोडीच नाही. ते एका गोष्टीमुळे, एकच गोष्ट मला मिळाली तर मग मी आनंदी आहे, आणि ती नसेल तर माझं जीवन जगून माझा जन्म घेऊन काय उपयोग आहे? जीवनातली जगण्याची गोडीच गेली. काय झालं? शुगर डिटेक्ट झाली मला. मानसिक आरोग्यामुळे शरीरावर शारीरिक आजार कसे निर्माण होतात? यू कॅन हील युअर मध्ये शिकले की नाही आपण? मला काहीच बोलता येत नाहीत, माझ्या भावना प्रकट करता येत नाही, मला काय माझ्या आतमध्ये चाललंय, मला माझे मत सांगता येत नाही, किंवा मला कुठल्या गोष्टी माझं ओपिनियन म्हणजे काय म्हणतात, मला एखादा डिसिजन घेतात तर कोणी मला विचारत पण नाही, माझं कुठलंच म्हणण्याला महत्व नाहीये. थायरॉइड होणार तुम्हाला, भावनाच प्रकट करता येत नाहीत, जे काही चाललंय आतमध्ये. थायरॉइड होणार तुम्हाला. शिकलो ना आपण हे यू कॅन हील युअर लाईफ मध्ये. किती म्हणजे आरोग्यात मानसिक जे काही विचार असतील, जे निगेटिव्ह थॉट्स असतात, त्याच्यामुळे तुम्हाला शारीरिक सुद्धा प्रॉब्लेम्स, आजार निर्माण होतात. त्यामुळे आपण जसं शरीराची काळजी घेणार आहोत, शरीरासाठी कृतज्ञता व्यक्त करणार आहोत, तसंच आपण मानसिक आरोग्यासाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायला शिकायचंय. बघा, कधी कधी तुम्ही विचार करा, मानसिक आरोग्य म्हणजे काय? माझा कधी कधी मी कॉन्फिडंटली बोलू शकत नाही, पब्लिक मध्ये गेले आत्मविश्वासाने बोलू शकत नाही मी, आहे की नाही प्रॉब्लेम? डिसिजन मेकिंग मध्ये प्रॉब्लेम, डिसिजन घेता येत नाही, कायम कन्फ्युजिंग असते, आहे की नाही प्रॉब्लेम? मानसिक प्रॉब्लेम. मला नवीन नवीन आयडिया सुचत नाहीत कधीच, आहे की नाही प्रॉब्लेम? मानसिक आरोग्य काय आहेत आपले? मानसिक प्रॉब्लेम्स काय आहेत? जोपर्यंत मी स्वतःचे प्रॉब्लेम्स लिहून काढत नाही, तोपर्यंत मला कळणार पण नाही की मला कशावर काम करायचंय. कधी कधी बघा ना, आपण असं वाटतं आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी यावं, आपल्यासाठी काहीतरी करावं,
किती वेळा असं कितीतरी आपण असं म्हणतो, कितीतरी आपल्या आजूबाजूला ए माझ्यासाठी प्रार्थना कर बर का. म्हणजे ती सुद्धा अपेक्षा आपण इतरांकडून करत असतो. स्वतःच्या आतमध्ये माझं शरीर काय आहे, माझं मन काय म्हणतंय, आपण स्वतःला आतमध्ये बघायलाच तयार नसतो. ग्रेटफुल कधी होणार मी? मला माहीतच नाही माझं डायबिटीज किंवा शुगरसाठी कुठला अवयव महत्वाचा आहे. पॅनक्रियास माहितीच नाही. डायजेशन सिस्टीमचं काय काम आहे माहिती नाही. स्वतःच्या शरीराला जाणूनच घेतलं नाही. स्वतःचं मन काय म्हणतंय, मनाच्या काय समस्या आहेत जाणूनच घेतलेल्या नाहीयेत. आणि माझं जर मी जर असे म्हणत असेल की कोणीतरी यावं माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा, मी माझ्या आतमधली असणारी शक्ती इग्नाइट कधी करणार, ज्वलंत कधी करणार, ती कोण करू शकतं हे? दुसरे येऊन करणार आहेत का? रॉन्डा बर्न येऊन करणार आहे की लुई हे येऊन करणार आहे? ती फक्त गाईड करणार आहे तुम्हाला. आणि सारिका सुद्धा करणार नाही, ती सुद्धा जे त्या पुस्तकातून सांगितलेले आहे तेच सांगणार आहे. ती माझी शक्ती, माझ्यातली जी शक्ती आहे ती जागृत मलाच करावी लागणार आहे. आणि कधी करू शकणार आहे? मला मानसिक प्रॉब्लेम्स आहेत कुठले, शारीरिक प्रॉब्लेम्स आहेत कुठले, लिहून काढायचंय मला. जेव्हा मी लिहून काढेन तेव्हा मला कळेल की मला ह्याच्यावर काम करायचंय. ह्या गोष्टी मला काय सांगायचा प्रयत्न करतायत, मला कुठल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे, कुठल्या गोष्टींमध्ये माझ्या शरीरामध्ये अंधार निर्माण झालेला आहे, कुठे ब्लॉकेजेस आहेत, कशासाठी मला जास्तीत जास्त कृतज्ञता करावी लागणार आहे. माझ्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी पाहिजेत. आपल्याला अगदी पाठीचा खालचा भाग दुखत असेल तर काय सपोर्ट नसेल असं वाटतंय म्हणून माझी पाठीचा खालचा भाग दुखतोय. इतकं ते डिटेलमध्ये पुस्तक सांगितलेलं आहे. मग जेव्हा मला ह्या समस्या मी हायली सजेस्ट करेन, म्हणजे सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की तुमचे बॉडीचे प्रॉब्लेम तसेच मानसिक प्रॉब्लेम सुद्धा लिहून काढा. जेव्हा तुम्ही लिहून काढाल तेव्हा तुम्हाला कुठल्या गोष्टींसाठी किती कृतज्ञता करायला लागेल हे तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे, आपण पुढे बघूया. कृतज्ञता हा तुमच्या शरीर आणि मनामध्ये संपूर्ण आरोग्याचा जादूमय अनुभव जलद गतीने घेण्याचा एक मार्ग आहे. काय म्हणतात ते की जे आरोग्य आहे, जे तुमचं शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्यामध्ये जादू अनुभवायची असेल तर काय करावं लागेल? कृतज्ञता हा एकच पर्याय आहे. चमत्कारांमुळे आजार बरे होतात. परिणामी मानवी शरीरामध्ये तत्काळ संपूर्ण आरोग्य निर्माण होते आणि संपूर्ण आणि परिपूर्ण आरोग्याचा अनुभव आपल्याला घेता येतो. कृतज्ञतेमुळे तुमच्या आरोग्य आणि शरीराबाबत चमत्कार घडून येतात. यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल तर हे रहस्य सांगणारे संकेतस्थळ आहे. कोणतं? www.thesecret.tv किंवा स्टोरीज. ह्या तुम्ही जर वेबसाईटवर गेला तर वेबसाईटवर अक्षरशः असे लोकांनी लिहिलेले की त्यांनी त्यांच्या डोळ्याचा कलर सुद्धा चेंज केलेला आहे. त्यांनी खूप सारे ग्रॅटिट्यूड केले आणि त्यानंतर त्यांच्या डोळ्यांचा कलर सुद्धा बदललाय तो. ह्या संकेतस्थळावर जर तुम्ही गेलात तर त्यांनी इतक्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की कोणाला त्यांच्या हार्टचा प्रॉब्लेम होता, कोणाला म्हणजे मी स्वतःच त्यांच्या स्टोरीज, म्हणजे त्यांनी कुठले प्रॅक्टिसेस केले ते सुद्धा डिटेल काय कायनी तर दिलेलं आहे. कोणते प्रॅक्टिसेस केले आणि त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये फायदा झालाय ते. हे तुम्हाला सगळ्या स्टोरीज तुम्हाला जर खरोखरच वाचायचे असतील तर ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही वाचू शकता. अगणित अभ्यासांवरून असं दिसून आलं आहे की कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने शरीर आणि मनामध्ये निरोगीपणाचा नैसर्गिक प्रवाह वाढवला जातो आणि तो शरीरातील आजार लवकर बरे करायला मदत करतो. असे खूप सारे अभ्यास आहेत, म्हणजे लुई यांनी पण खूप सारे सांगितलेत का नाही, त्यांनी पण खूप सारे सांगितले. रॉन्डा बर्नने काय सांगितलेलं आहे? कृतज्ञता, तुमच्याकडे जे आहे त्यासाठीच तुम्ही ग्रेटफुल राहायचंय. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने शरीर आणि मन दोन्हीही निरोगीपणाचा
नैसर्गिक प्रवाह वाढवला जातो, म्हणजे नॅचरली, आणि तो शरीरातील आजार लवकर बरे व्हायला मदत करतो. जर माझ्या शरीरामध्ये आत्ता मला कोणताही आजार असेल, तो सुद्धा कृतज्ञतेमुळे बरा व्हायला मदत करतो. शरीराची चांगली काळजी घेणे, पोषक आहार आणि जी वैद्यकीय मदत तुम्ही घेत आहात, यांच्याबरोबर कृतज्ञतेची जादूमय शक्ती हातात हात घालून काम करते. जर तुम्हाला एखादा ब्रेकडाऊन आहे, तर त्याच्याबरोबर काय काय सांगितलंय त्यांनी, पोषक आहार आणि जी वैद्यकीय मदत तुम्ही घेताय, डॉक्टरांची जी काही ट्रीटमेंट चालू आहे, त्याच्याबरोबर जर तुम्ही कृतज्ञता केली, तर तुमच्या कृतज्ञतेची जादूमय शक्ती हातात हात घालून काम करेल. तुम्ही निरोगी होण्यासाठी किंवा त्या ब्रेकडाऊन मधून बाहेर पडायला खूप स्पीडनी काम होणार आहे ते, आणि पटकन बरे होऊ शकणार आहात तुम्ही. जेव्हा तुम्ही आजारी असता आणि तब्येत बरी नसते, तेव्हा चिंता, वैफल्य किंवा भीती सारख्या नकारात्मक भावना तुमच्या मनात येतात. येतात की नाही आजारी नसलो की? एकदम काळजी वाटते, बरं होईल की नाही, टेन्शन येतं, किती दिवस लागणार आहेत, पैसे पण जात असतात. कधी काहींना लवकर फरक पडतो, काहींना लवकर फरक पडत नाही. मग भीती वाटते, किती दिवस ही ट्रीटमेंट चालणार आहे, नकारात्मक भावना यायला सुरू होतात. हे समजण्यासारखे आहे, पण आजारपणाबद्दल नकारात्मक भावना बाळगल्याने तब्येत बरी होत नाही. पण त्या आजाराबद्दल तुम्ही सतत नकारात्मक विचार करत बसला तर ते बरे नाहीच होणार आहे. खरं तर त्याचा उलटाच परिणाम होऊन तुमची तब्येत आणखी ढासळायला लागते. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम काय आहे? आपण काल पण तेच बोललो ना. मला जर एखादा ब्रेकडाऊन आहे, माझ्या जर बॉडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर तो तो प्रॉब्लेम बरा होण्यासाठी मी काळजी काय करत राहते, एकतर काळजी करत असते, आणि इतकी कळवळून कधी कधी सांगत असते, आपण इतरांना सांगत असतो, की ती निगेटिव्ह फिलिंग्स मी सगळ्यांना सांगत असते, आणि त्यामुळे ते आजार बरा होण्यापेक्षा अजून वाढतो. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियमच तो आहे. तुमच्यातली ऊर्जा जर निगेटिव्ह झाली त्या ब्रेकडाऊन साठी, तर तुम्ही अट्रॅक्ट काय करणार आहे? अजून प्रॉब्लेम, अजून दुखणं वाढणार आहे ते. तुमच्या तब्येतीतील लवकर सुधारणा घडवून आणायची असेल, तर नकारात्मक भावनांच्या जागी चांगल्या भावना तुम्ही मनात बाळगल्या पाहिजेत. आणि हे करण्याचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग म्हणजे मनात कृतज्ञता बाळगणे हाच आहे. आपण पुढे पण बघणार आहोत की कसं कसं करायचंय ते. बरेच लोक स्वतःच्या शारीरिक दिसण्यावर स्वतःच टीका करत असतात, हो की नाही? त्या दिसण्याबाबत त्यांच्या मनात असमाधानाची भावना असते, हो की नाही? आरशात उभं राहिल्यानंतर आपण कधी म्हणतो का स्वतःला, वाव किती छान दिसतेयस तू? पहिलं काय बघणार? पोट दिसतंय, मी काळीच आहे, मी गोरीच आहे, माझे केस पातळच झालेत, माझे डोळे छोटेच आहे, माझं नाक छोट आहे, माझं नाक मोठं आहे की नाही? माझा चेहरा असाच आहे, गोलच आहे, सरळ पाहिजे होता, उभा पाहिजे होता, आहे की नाही? कसं बघत असतो? माझी हाईट कमी आहे, माझी हाईट खूप आहे, मग मी जाडच आहे, माझं पोटच मोठं आहे, माझी हाईटच कमी आहे. आपण किती आरशात बघितल्यानंतर स्वतःला छान कधी म्हणतो का? किंवा छान दिसतेयस तू? पहिलं काय बघत असतो? कायम आपण असमाधानी असतो आपल्याला आरशात बघितल्यानंतर. दुर्दैवाने अशा नकारात्मक विचार आणि भावनांमुळे देखील आरोग्याचा जादूचा प्रवाह रोखला जातो. आणि निगेटिव्ह भावनांमुळे पण काय होतो, निरोगी आपल्याला जे निरोगी शरीर मिळाले, त्याचा प्रवाहच रोखून धरतो. का? आपण असणारे त्याच्यासाठीचे अनग्रेटफुल, म्हणजे कृतज्ञपणे वागणे जे मिळालेलं आहे त्यासाठी. जेव्हा तुम्हाला स्वतःच्या शरीराबाबतच्या काही गोष्टी आवडत नाहीत, तेव्हा तुम्ही शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नाही. याबद्दल जरा नीट विचार करा. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकदा का तुमच्या शरीराबद्दल तक्रारी सुरू झाल्या, की आणखी तक्रारी ते आकर्षित करून घेते.
आकर्षणाचा नियम सिद्धांत काय म्हणणार आहे, मी जर कृतज्ञताच व्यक्त केली नाही जे मिळतंय त्याच्याबद्दल, कायम कंप्लेनिंग आहे, म्हणजे केस पातळ आहेत, माझे डोळे छोटे आहेत, माझे डोळे फार मोठे आहेत, नाक चपटे, नाक मोठे, नाक छोटे, कंप्लेन 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 स्वतःच्या बद्दल. काय हे करणार आहे, शरीराबद्दल तक्रारी सुरू झाल्या की काय होणार आहे, आणखी तक्रारी ते आकर्षित करून घेणार आहे शरीराबद्दल आणि तुमच्या दिसण्याबद्दलच्या या वाढत्या तक्रारीमुळे तुमच्या सगळ्या आरोग्यालाच धोका निर्माण होतो. ज्याला स्वतःच्या आरोग्याविषयी आणि शरीराविषयी कृतज्ञता नाही, त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते देखील त्याच्याकडून किंवा तिच्याकडून काढून घेतले जाते. कृतज्ञता नाही तर काय होणार आहे, माझ्याकडून काढून घेतले जाणार आहे. ज्याला स्वतःच्या आरोग्याविषयी आणि शरीराविषयी कृतज्ञता आहे, तिला आणखी मिळते आणि तिच्या शरीराचे आरोग्य विपुल प्रमाणात मिळत राहते. आत्ता तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला बरं वाटत नसेल किंवा तुम्हाला खूप वेदना होत असतील, पण जर तुम्ही हे शब्द वाचलेत तर तुम्हाला आरोग्याची देणगी यापुढेही मिळत राहील. आजारी असताना किंवा वेदना होत असताना कृतज्ञता व्यक्त करणं कठीण वाटण्याची शक्यता आहे, पण अगदी किंचित जरी ही भावना तुम्ही व्यक्त केली तरी आरोग्याचा जादूचा प्रवाह तुमच्या शरीराकडे येईल. म्हणजे रॉन्डावन काय म्हणतात, आता जर मला मेजर ब्रेकडाऊन आहे, मला काहीतरी खूप मोठे प्रॉब्लेम्स झालेले आहेत शरीरामध्ये, तर मला कृतज्ञता व्यक्त करणं थोडंसं कठीण वाटेल, पण तरी पण मी प्रयत्न करायचा आहे. म्हणजे याच्यात थोडक्यात काय आम्हाला तर सांगतात, तुमचे जे बाकीचे चांगले अवयव काम करतायत त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची. मग तुमच्या आरोग्यात आणि आनंदात नाट्यमयरित्या वाढ व्हावी याच उद्देशाने आरोग्यामध्ये जादू आणि चमत्कार या आजच्या कृतीची रचना करण्यात आली आहे. काय म्हणतायत ते, तुमचं जर आरोग्य आता ज्या सिच्युएशन मध्ये आहे त्यामध्ये जर नाट्यमयरित्या वाढ व्हावी ह्या उद्देशानेच आरोग्यामध्ये जादू आणि चमत्कार ह्या असाइनमेंटची रचना केलेली आहे. या कृतीचे गतिमान परिणाम दिसून येण्यासाठी आपण 3 पद्धतींवर भर देणार आहोत. आता ज्यांच्या शरीरामध्ये काही मेजर ब्रेकडाऊन्स असतील तर त्यांनी ह्या, म्हणजे आमच्या अश्विन मॅम काय म्हणतात, लक्के प्रॅक्टिस करो. लक्के प्रॅक्टिस सांगितले म्हणजे पुस्तकाने जर इथे 10 ग्रॅटिट्यूड लिहायला सांगितले ना तर मला 100 लिहायला पाहिजे, जेवढे जमेल तेवढे. म्हणजे कुठलाही रिकाम्या वेळ मिळाला ना की मी फक्त ग्रॅटिट्यूड करताना दिसले पाहिजे. जसं मी तुम्हाला त्या संदीपचं एक्झाम्पल दिलेलं की नाही, तिला किती हवे होते, 40 लाख रुपये हवे होते तिच्या प्लॉटसाठी, आणि तो विकला पण जात नव्हता तिचा. 10 दिवसाची सुट्टी घेतली, बेडरूम मध्ये जेवण पण तिला बेडरूम मध्येच द्यायला सांगितलेलं तिने मेडला, तिच्या बेडरूमच्या बाहेर पडली नव्हती ती 10 दिवस, फक्त ग्रॅटिट्यूड करत होती. 10 दिवसानंतरच लगेच तिचा जो जी अपेक्षा करत होती ती 40 लाख फक्त प्लॉट मिळण्यासाठी, तिला कितीला गेला तो प्लॉट तिचा, करोड रुपये मध्ये गेला की नाही. आणि हा 10 दिवसात तिला मिळालेला रिझल्ट होता. मग त्याला म्हणतात लक्के प्रॅक्टिस करायचं. पुस्तकाने सांगितले 10 ग्रॅटिट्यूड, तर मी तेच करते. बसून बसून 100 लिहिता आले पाहिजेत तुम्हाला, तेव्हा तुम्हाला त्या पद्धतीने रिझल्ट पण मिळणार आहे त्याचा. आणि लगेच पहिली पायरी, आता काय करायचंय, जर तुम्हाला खरोखर ब्रेकडाऊन्स असतील तर त्यांनी 3 पद्धतींवर भर द्यायला सांगितलेलं आहे. गतिमान परिणाम दिसून येण्यासाठी आपण 3 पद्धतींचा भर देणार आहोत. सॉरी, पहिली पायरी, आता 3 पायऱ्या सांगितल्यात, त्यातली पहिली पायरी, तुम्हाला मिळालेले आरोग्य म्हणजे भूतकाळ, तुम्हाला जे आरोग्य मिळालेले ना भूतकाळात त्याबद्दल, तुमच्या बालपणी, तारुण्यात आणि प्रौढपणी तुमचं आरोग्य कसं चांगलं होतं ते आठवा. त्यावेळी तुमच्यात कसा सळसळता उत्साह होता आणि तुम्ही किती आनंदात असायचा तो काळ आठवा.
तुम्ही जगातील अत्युच्च आनंदाच्या शिखरावर आहात असं ज्यावेळी तुम्हाला वाटलं, असे तुमच्या आयुष्यात घडलेले 3 प्रसंग आठवा आणि मनापासून त्या प्रसंगाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभारी आहे असं म्हणा. तुम्ही जर मागे वळून तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांकडे पाहिलं, तर त्यातून 3 वेगवेगळे प्रसंग निवडणं तुम्हाला सोपं जाईल. काय करायचं? सगळ्यांनी डोळे बंद करायचे आणि छान माझं लहानपणापासून ते प्रौढपणापर्यंत म्हणजे साधारण 18 वर्षापर्यंत स्वतःचं सगळं बालपण, शाळा त्याच्यातलं बघायचं. लहान असताना किती मी बापरे, लहान बाळं आपण बघतो की नाही, 16-16 तास खेळत असतात ते कंटिन्यू. त्यांच्याबरोबर आपण कंटाळतो, थकतो, पण ती कंटिन्यू खेळत असतात. झोपायला पण मागत नाही. आपण म्हणतो पण, काय ही मुलं बापरे! ह्यांना कंटाळा कसा येत नाही? किती एवढं उत्साहात असतात. बघायचं, मी तशी कधी होते. शाळेत असताना आपण कसं सकाळी 10 ते 5 शाळेत जायचो. सकाळी लवकर उठून सगळं आवरायचं. परत शाळेत जायचं 10 ते 5. 5 वाजता शाळेत तर खेळायचोच, अभ्यास पण करायचो. घरी येऊन परत फ्रेंड्स बरोबर खेळायचं. परत ट्युशन, काय क्लास होतं ते करायचं. आईला काही मदत करायची असेल तर करायची आणि मग झोपायचं. किती वेळ आपण तो त्यावेळेस एकदम स्ट्रेंथ म्हणजे आणि फुल उत्साहात काम असायचं, धावत पळत. करायचो की नाही? त्यासाठी आपण असे 3 प्रसंग आठवायचे आहेत आणि त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणजे आठवायचं तुम्ही. मला अजूनही आठवतं मी आणि माझी जाऊ, आमचं लग्न झालेलं ना दोघी, आमच्या दोघींना पण इतकं चालायचं वेड होतं ना, की ती राहायची बजाज कॉलनीमध्ये पिंपरी चिंचवडला ह्याला पिंपरीला. बजाज कॉलनीमध्ये आणि ती आणि मी तिच्या आईकडे पिंपरी गावामध्ये आम्ही दोघी चालत जायचो तिच्या घरापासून. चालत जायचो, चालत यायचो. का तर मजा म्हणून. रिक्षाने पैसे-बिसे घालवायचे नाहीत वगैरे असं काही नाही. तर मजा म्हणून. वेळ जात नाहीये काय आहे त्यावेळेस मुलं नव्हती. दोघी फिरायचो. इतकं फिरायचो आम्ही, इतकं चालायचो ना दोघी. आणि कधी नाही म्हणजे सकाळचा सगळा स्वयंपाक करायचं, घरातलं सगळं आवरायचं, चालत-चालत तिच्या आईकडे जायचं. तिच्या आईकडे काहीतरी काही दिवसभर थांबायचं. परत आमचे भाऊजी वगैरे यायच्या आत परत आम्ही घरी चालत. येताना भाजी घेऊन ये, काय घेऊन ये. परत संध्याकाळी स्वयंपाक करायचं, सगळं आवरायचं, खायचो आणि त्यावेळेस मला पुस्तक वाचायचं खूप होतं वेळ. मग पुस्तक वाचायचं आणि मगच झोपायचं. कधी कधी तर असं वाटायचं हातातलं ते पुस्तक संपल्याशिवाय झोपू नये. केवढा उत्साह, केवढी एनर्जी होती ती. ह्या त्या एनर्जीसाठी, त्या उत्साहासाठी जे तुम्ही अनुभवलेलं आहे, जे स्वतः तुम्ही जगलेला आहात, त्या गोष्टीसाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड करायचंय. असं भूतकाळात जायचंय, 3 शोधायचेत. आपण बघायचं शाळेमध्ये जर कबड्डी, खो-खो आपण कुठल्या-कुठल्या गेममध्ये पार्टिसिपेट केलं असेल, भाग घेतलेला असेल. किती उत्साहाने खेळायचो आपण. 2-2, 3-3 तास खेळायचो, 4-4 तास खेळायचो. कधी थकवा आला नाही. हो की नाही? त्यासाठी तुम्ही तुमच्या त्या स्ट्रेंथसाठी, ताकदीसाठी ग्रेटफुल व्हायचे, कृतज्ञता व्यक्त करायचे. असे पहिले भूतकाळातले 3 प्रसंग आठवायचेत आणि त्यासाठी मनापासून काय करायचंय? आभार व्यक्त करायचंय. दुसरी पायरी काय? तुम्हाला सध्या मिळत असलेलं आरोग्य म्हणजे वर्तमान काळात. दुसरी पायरी कुठली? तर तुम्हाला सध्या मिळत असलेलं आरोग्य. तर आता काय त्यामध्ये काय करायचंय? जे आरोग्य सध्या तुम्हाला मिळत आहे त्याबद्दल आणि तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव आणि शारीरिक संवेदना देणारी ज्ञानेंद्रिये चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे हात, पाय, डोळे, कान, यकृत, मूत्रपिंड, मेंदू आणि हृदय यांचा विचार करा. ज्यांचं कार्य चांगले प्रकारे चालू आहे असे तुमच्या शरीरातील 5 अवयव निवडा. त्यातील प्रत्येकाचे नाव स्वतंत्र म्हणा आणि मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. अशा रीतीने 5ही नावे एका मागोमाग एक अशी घेऊन आभार माना. आता ह्यांनी काय सांगितलेलं आहे? मनातली मनात बोलायचंय. आपण काय करायचंय? माझी जी चांगले अवयव सगळेच्या सगळे त्यासाठी मी ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचंय.
आता माझं ब्रेकडाऊन पाठीत असेल ते नाही घ्यायचं, पण माझे डोळे, कान, माझे शोल्डर्स, माझे बोट, माझे माझे सगळ्या सिस्टीम्स, म्हणजे काय म्हणतो, श्वासोश्वासाची सिस्टीम किंवा डायजेशन, रेस्पायरी सिस्टम, म्हणजे काय श्वासोश्वासाच्या काय म्हणतात त्याला, यंत्रणेला काय म्हणतात मराठीमध्ये, एक पर्टिक्युलर शब्द आहे श्वसन ना. श्वसन हा, श्वसन श्वसनाची यंत्रणा आणि हे पचन संस्था. चयापचयनाची यंत्रणा, हे जे सगळ्या यंत्रणा आहेत, सगळे जे चांगले अवयव माझे काम करत आहेत, सगळ्यांसाठी ग्रॅटिट्यूड लिहायचंय. मनातली मनात बोलायचं नाही. तिसरी पायरी काय, तुम्हाला मिळावंसं वाटणारं आरोग्य. तुम्हाला कोणतं आरोग्य मिळावं असं वाटतंय भविष्य काळात? आजच्या जादूच्या कृतीसाठी तुमच्या शरीरातील कोणत्या गोष्टीमध्ये सुधारणा घडून यावी असं तुम्हाला वाटतं, त्याची निवड करा. काय करायचंय, म्हणजे मला जे आत्ता ब्रेकडाऊन आहे, माझ्या शरीरामध्ये जर एखादं ब्रेकडाऊन आहे आणि त्यामध्ये सुधारणा यावी असं वाटत असेल तर त्याची निवड करायची. मात्र त्यासाठी तुम्ही कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा एका विशिष्ट प्रकारे वापर करणार आहात. तुम्हाला ज्यामध्ये सुधारणा घडून यावी असं वाटत आहे, त्या गोष्टीची सुधारणा घडून आल्यानंतर आदर्श स्थिती काय असेल याचा विचार करा. म्हणजे काय, जर माझे गुडघे, आता माझा गुडघ्याचं ब्रेकडाऊन आहे, तर मला गुडघे बरे झालेत म्हणजे मला कसे आहेत माझे, असं जर मी विचार केला तर काय म्हणेन मी, की मला मांडी घालून बसता येतंय छान, है की नाही, मला छान उठता बसता येतंय, मी उभी राहू शकते एक एक तास, मी जिने छान चढू शकते, उतरू शकते, म्हणजे माझे गुडघे चांगले आहेत. तर ही माझी आदर्श स्थिती मी बघायची. जेव्हा तुम्ही आदर्श स्थितीबद्दल अगोदरच आभार मानता, तेव्हा ती आदर्श स्थिती प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही या कृतीला गती दिलेली असते. हो की नाही? तर समजलं का हे भविष्य काळासाठी, म्हणजे तुम्हाला मिळावंसं वाटणाऱ्या आरोग्यासाठी कसं तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायचं, म्हणजे ती बरी झाल्यानंतर कसं असणार आहे, त्यासाठी तुम्ही आधीच आभार मानायचंय. म्हणजे आपण ड्रीम मध्ये कसं लिहितो तसं. बऱ्याच वेळा व्यक्तीला आलेल्या एखाद्या आजाराचं किंवा रोगाचं निदान करण्यात आलं की ती व्यक्ती सारखी त्या आजाराबद्दल तर बोलत राहतेच, पण त्या आजाराचं संशोधन करते. म्हणजे काय करतो आपण, त्या आजाराबद्दल तर बोलतच राहतो. आपण आईला सांगेल, बहिणीला सांगेन, मैत्रिणीला सांगेन, ऑफिस मधल्या कलिग्सला सांगेन. प्लस मी काय करते, गुगलवर सर्च करत राहते, कशामुळे होते, काय होतोय, म्हणजे काय करत राहते, त्याच्यावर पण शोधत बसते. तिची संभाव्य वाईट लक्षणं कोणती असतील याची माहिती गोळा करते आणि त्याचे भयानक असे काय काय परिणाम होतील याने घाबरून जाते. काय काय करत असतो आपण हे, आपण की ह्याचे काय सिम्पटम्स काय आहेत ह्या आजाराचे, ह्यानी काय होऊ शकतं भयानक, म्हणजे त्याचे परिणाम काय होऊ शकतात बरं, म्हणजे हा जो मला ब्रेकडाऊन आलाय त्याच्यामुळे मला मला काय जास्तीत जास्त भयानक परिणाम काय होऊ शकतात, आपण गुगलवर शोधत राहतो की नाही त्याच्याबद्दल. थोडक्यात ती व्यक्ती तिचं संपूर्ण चित्त त्या आजारावरच एकाग्र करते. काय करते ती व्यक्ती, पूर्ण त्याचं लक्ष त्या आजारावरच एकाग्र करते. तथापि आकर्षणाचा सिद्धांत असं सांगतो की एखाद्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केल्याने तो प्रश्न सुटत नाही, उलट आणखी कठीण बनतो. काय सांगतोय आकर्षणाचा सिद्धांत, माझं जर सगळी एनर्जी कशावर आहे, आजारावर आहे, काय होणार आहे, मला तो बरा होण्यापेक्षा त्याच्यामध्ये आणखी वाढ होणार आहे. त्याऐवजी नेमकी याच्या उलट कृती आपण करायला हवी. शरीराच्या ज्या भागाला बरं वाटत नाही तो आजारातून बरा झाल्याची आदर्श अवस्था, चांगली स्थिती काय असेल यावर विचार, भावना आणि लक्ष केंद्रित करू. कृतज्ञता आपला विचार आणि भावनांचा एकत्रितपणे शक्तिशाली वापर करून आपल्या मनातील शरीराच्या त्या भागाची आदर्श स्थिती झडप घालून खेचून आणते. जेव्हा मी काय करेन की आता सपोज माझं एखादं ब्रेकडाऊन आहे, माझ्या पाठीमध्ये दुखतंय किंवा माझ्या स्पायनलला काही इश्यू आहे,
तर मी जर हा विचार करत राहिले किंवा माझं ते सगळं स्पायनल सगळे स्पाइनचे जे मणके आहेत ते सगळे किती छान वर्क करतायत, परफेक्टली वर्किंग आहेत. त्यामुळं मी एकदम हेल्दी फील करते. सगळी कामं मी फटाफटा करू शकते, व्यवस्थित वागतीये. हे जर मी इमॅजिन करायला लागले, कल्पना करायला लागले, काय झालंय माझ्या जिथे ब्रेकडाऊन आहे ते सुद्धा काय होणार आहे? जी मला आदर्श स्थितीचा विचार करते त्याच्या त्याच्या बाजूनी प्रवाह करायला सुरुवात करणार आहे. माझी एनर्जी शिफ्ट झाली ना त्याच्याबद्दलची. काळजीची आहे का आता माझी त्या आजारासाठीची? नाहीये. तर ती बरी होण्याची एनर्जी माझी झाली आणि जेव्हा माझी एनर्जी बरी होण्याकडे असेल त्यावेळेस काय होणार? बरं होणाऱ्याचे सगळे मार्ग मला मिळणार आहेत. चांगले डॉक्टर मिळतील, चांगली एक्सरसाइज कोणीतरी सांगेल मला. असं होतं. हं. तर हा काय आकर्षणाचा नियम तुम्ही जेवढा समजून घ्याल आणि तो तुमच्या प्रत्येक एरियामध्ये त्याचा वापर कराल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आपल्या मनातील शरीराच्या त्या भागाची आदर्श स्थिती झडप घालून खेचून आणते. 1 मिनिट द्या आणि तुमच्या शरीरातील ज्या भागाची आदर्श स्थिती तुम्हाला हवी आहे ती डोळ्यासमोर आणा. आणि तुमच्या मनात जसं तुम्ही तुमचं शरीर तुम्हाला हवं आहे तसं बघता, तसं ते आधीच मिळालं आहे असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. उदाहरणार्थ तुमच्या मूत्रपिंडाचं कार्य नीटपणे होत नाही आणि जादूनं तुम्हाला ते कार्य पूर्ववत नीटपणे सुरू करायचं आहे. तर तुमच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ चाळून आणि गाळून बाहेर टाकण्याचे कामे करणारी दणकट आणि निरोगी मूत्रपिंड मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जादूने निरोगी रक्त पुरवठ्याचं काम पूर्ववत सुरू व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर शरीराच्या सर्व जागांना ऑक्सिजन आणि इतर पोषण मूल्ये पुरवणाऱ्या शुद्ध आणि निरोगी रक्तासाठी कृतज्ञता व्यक्त करा. हृदयाचं कार्य निरोगी आणि सुरळीत चालावं असं वाटत असेल तर शरीरातील प्रत्येक अवयवाचं काम व्यवस्थितपणे चालू ठेवणाऱ्या मजबूत आणि निरोगी हृदयाचे आभार माना. कसं सांगितलं की नाही त्यांनी काय करायचंय? जर कोणाला हे प्रॉब्लेम असेल म्हणजे हे म्हणतात ना युरिन लीकचा प्रॉब्लेम आहे किंवा ह्याच्यावर लघवीवर कंट्रोल नाही राहत. काय करायचंय त्यांनी? दणकट आणि निरोगी मूत्रपिंड मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचे. जर तुमचं काय प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला शरीराच्या सर्व जागांना ऑक्सिजन आणि इतर पोषण मूल्य पुरवणाऱ्या शुद्ध आणि निरोगी रक्तासाठी कृतज्ञता व्यक्त करायचे. जर तुम्हाला तुमचा रक्त पुरवठा पहिल्यासारखा एकदम परफेक्टली वर्किंग करत आहे असं जर करायचं असेल तर काय करायचंय? ऑक्सिजन सर्व जागांना ऑक्सिजन आणि इतर पोषण मूल्ये पुरवणाऱ्या शुद्ध आणि निरोगी रक्तासाठी कृतज्ञता व्यक्त करायचे. हृदयाचं कार्य निरोगी आहे असं जर तुम्हाला म्हणजे हृदयाचं कार्य एकदम परफेक्टली वर्किंग करायचं असेल तर काय करायचंय? कशासाठी ग्रॅटिट्यूड करायचंय? तर शरीरातील प्रत्येक अवयवाचं काम व्यवस्थितपणे चालू ठेवणाऱ्या मजबूत आणि निरोगी हृदयाचे आभार माना. शब्द बघा किती परफेक्टली वापरलेले. हेच आपण कृतज्ञता व्यक्त करायला वापरायचे. जादूने तुमच्या दृष्टीमध्ये सुधारणा घडून यावी असे वाटत असेल तर उत्कृष्ट दृष्टीसाठी आभार माना. तुमच्या ऐकण्यास सुधारणा व्हावी असं वाटत असेल तरी परिपूर्ण ऐकू येण्यासाठी आभार माना. तुमच्या शरीरात आणखी लवचिकपणा यावा असं वाटत असेल तर परिपूर्ण लवचिक आणि चपळ शरीरासाठी आभार माना. तुम्हाला जर तुमच्या वजनात बदल घडवून आणायचा असेल तर सर्वप्रथम तुमचं आदर्श वजन किती असायला हवं ते ठरवा आणि तुम्ही ते आदर्श वजन मिळवलं आहे अशी कल्पना करून आधीच त्याबद्दल आभार माना.
तुम्हाला ज्यामध्ये सुधारणा व्हावी असं वाटत आहे त्याची आदर्श स्थिती कशी असेल याची कल्पना करा आणि ती आदर्श स्थिती निर्माण झाली आहे असं समजून आधीच त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तर आपण एक थोड्या वेळानंतर एक छोटस आपण व्हिज्युअलायझेशन सगळ्यांनी करूयात हा चॅप्टर संपला की. आपल्यातील नैसर्गिक शक्तीच आपल्याला खऱ्या अर्थानं रोगमुक्त करतात. हिप्पोकेटस साधारण इसवी सन 460 ते इसवी सन 370च्या सुमारात पाश्चात्य औषधांचा जनक. काय तो म्हणतोय, ज्यांनी औषधच शोधलेली आहेत, तो काय म्हणतोय, तुमच्यातली नैसर्गिक शक्तीच तुमची खऱ्या अर्थाने आजार बरे करतात. तुम्हाला गरज वाटल्यास प्रत्येक दिवशी तुम्ही आरोग्यातील जादू आणि चमत्कार ही कृती करू शकता. सिक्रेट मूवी ज्यांनी मनापासून बघितली त्यांना कळलं असेल, तो विमानात हेलिकॉप्टर मधून पडलेला माणूस, ज्या डॉक्टरांनी पण हात वर केलेले आणि ते ट्रू स्टोरी आहे की नाही. तो डॉक्टर सुद्धा म्हणलेला की हा माणूस स्वतः श्वासोश्वास पण घेऊ शकत नाही. तो माणूस एकच म्हणत होता की मी ह्याला क्रिसमसला ह्या हॉस्पिटल मधून चालत जाणार आहे. तो माणूस 8 महिने हॉस्पिटलमध्ये राहून खरोखर क्रिसमसच्या वेळेस हॉस्पिटलमधून चालत गेला. डॉक्टरांसाठी सुद्धा त्यांनी एक हे चमत्कारच समोर ठेवला की नाही, की म्हणजे वैद्यकीय ह्याला पण, वैद्यकीय जी गोष्ट आहे सायन्सला पण त्यांनी आव्हानच दिलं की नाही, की सायन्सनी हात वर केलेले की नाहीच, हा माणूस श्वास सुद्धा घेऊ शकत नाही स्वतःची स्वतः. तो चालण्याचा तर विषयच नाही, कारण सगळ्या हाडांचा त्याच्या खिळखिळा झालेला असतो एवढ्या उंचावरून पडल्यामुळे. पण तो स्वतः उठून चालत जातो की नाही, पाहिला की नाही आपण तो मूवी. आणि तो मूवी हा पिक्चर कसा बनवलेला आहे, डॉक्युमेंटरी फिल्म आहे ती. डॉक्युमेंटरी फिल्म म्हणजे काय असतं, ज्या खऱ्या घडलेल्या घटना आहेत त्याचं रूपांतर केलेलं असतं त्यांनी, हाय की नाही. तर ती बघितलं असेल तर तुम्हाला ते माहिती आहे. तर मी आता कुठल्याही सिच्युएशन मध्ये असेल, कितीही मेजर ब्रेकडाऊन जरी असेल, तरी मी त्यातून सही सलामत बाहेर पडू शकणार आहे. आणि ह्या 3 पायऱ्या सांगितल्या, त्या 3 पायऱ्यानुसार तुम्ही त्याच्यावर काम करायचंय. तुमचं संपूर्ण आरोग्य जादूनं पुन्हा मिळवावं आणि ते चांगलं ठेवावं, किंवा शरीरातील एखाद्या भागामध्ये वेगानं सुधारणा घडून यावी असं तुम्हाला वाटत असेल, तर ही जादूची कृती तुम्ही दिवसातून अनेक वेळा देखील करू शकता. म्हणजे एखाद्या वेळेस कंटिन्यू बसून करायचे आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा डोळे बंद करायचे, चांगल्या चांगल्या अवयवासाठी थँक्यू म्हणायचे, आभार व्यक्त करायचे, किंवा जी मला ब्रेकडाऊन आहे त्या शरीरामध्ये मला सुधारणा घडून हवी असेल तर ते इमॅजिन करायचे आणि जे चांगलं झालंय त्याबद्दल कल्पना करायचे. तुमच्या शरीराच्या सध्याच्या स्थितीबद्दल किंवा आरोग्याबद्दल जेव्हा जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार किंवा भावना येतील, तेव्हा तेव्हा त्याच्या जागी तुम्हाला त्याची आदर्श स्थिती कशी असावी याची कल्पना करून ती स्थिती आधीच मिळाली आहे असं गृहीत धरून कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचे आरोग्य कायम चांगले राहण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे तुम्ही शारीरिक दृष्ट्या नीट काळजी घेणं हे तर आहेच, पण त्याचबरोबर नेहमी तुमच्या आरोग्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हेही महत्वाचं आहे. हा आपला चॅप्टर इथे संपलेला आहे. तर आपण पहिल्यांदा हे जादूची कृती क्रमांक 16 असाइनमेंट काय आहे ते समजून घेऊयात, वाचून घेऊयात, आणि मी एक छोटस व्हिज्युअलायझेशन घेणार आहे सगळ्यांचं. ठीक आहे? येस येस. एकच मिनिट. आरोग्यातील जादू आणि चमत्कार. तर पहिली असाइनमेंट, आपल्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदान लिहायचे आहेत. प्रत्येक वरदान लिहून 10 वरदान लिहून झाले की प्रत्येक वरदान वाचायचंय आणि वाचून झालं की 3 वेळा थँक्यू 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 असं म्हणायचंय. सेकंड काय, तुमच्या जीवनातील गतकाळातील ज्यावेळी तुम्ही जगातील आनंदाच्या अत्युच्च शिखरावर आहात असं तुम्हाला वाटत होतं, अशा 3 प्रसंगाची निवड करा आणि मनापासून त्या काळाबद्दल आभार माना.
तुमच्या शरीरातील चांगल्या प्रकारे कार्य करीत असलेल्या 5 अवयवांबाबत विचार करा आणि प्रत्येकाचे एकानंतर एक असे आभार माना. म्हणजे भूतकाळातील 3, वर्तमान काळातील 5, यांनी 3, 5 आणि 2 सांगितलेलं आहे. आपण काय करायचंय, जेवढे जास्तीत जास्त आठवतील तेवढे लिहायचे. तुमच्या शरीराच्या किंवा आरोग्याच्या ज्या एखाद्या भागात तुम्हाला सुधारणा घडवून आणायची आहे, अशा एका भागाची निवड करा. 1 मिनिट वेळ द्या आणि शरीराच्या त्या भागात किंवा आरोग्यात कोणती आदर्श स्थिती घडून यावी असं तुम्हाला वाटत आहे त्याची कल्पना करा. आणि ती आदर्श स्थिती घडून आली आहे असं समजून आधीच त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आज झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड तुमच्या हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सर्वात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. ठीक आहे, तर हा चॅप्टर इथे संपलेला आहे. आता आपण सगळ्यांनी व्हिज्युअलायझेशन करायचंय. सगळ्यांनी जिथे बसलेला आहात तिथे शांतपणे बसायचं आहे. आपले हातात जे काही असेल ते हात मोकळे ठेवून पाय जमिनीला टेकवून बसायचं आहे. एक सेकंड, मी रेकॉर्डिंग बंद करते.